शुभ संध्याकाळ। आज आमच्या किचनमध्ये आम्ही हे बनवलेलं आहे गाजर आणि आंबा यांचं लोणचं, कैरी, आंब्याची कैरी आणि गाजर। आमच्या सासूबाई कैरीच्या सीझनमध्ये मिरचीचं लोणचं बनवायचे, त्याच्यात लिंबू घालण्याऐवजी त्या कैरी किसून घालायच्या। तर मी त्यांचीच थोडीशी स्टाईल मारली आहे। गाजरचं माझं फेमस आहे लोणचं, हे सगळ्यांना आवडतं आमच्या नात्यामध्ये सुद्धा। तर त्याच्यामध्ये गाजराच्या लोणच्यामध्ये मी ह्यावेळेला कैरी घातलेली आहे। माझ्या आईनेसुद्धा ह्याच्यामध्ये मला मदत केलेली आहे, कैरी कापायला आणि गाजर कापायला मदत केली। बाकीचं सगळं मी केलेलं आहे। असं आम्ही मायलेकींनी मिळून हे गाजर आणि कैरी याचं लोणचं केलेलं आहे। तात्पुरतं खायला 1-8 दिवसात संपवायचं, फ्रीजमध्ये ठेवलं तर राहतं 10-15 दिवस। आता हे बरणीत भरणार आणि मग वरून नंतर आम्ही कढवलेलं थंड केलेलं तेल ह्याच्यामध्ये घालणार। अशा प्रकारे हे लोणचं आता काचेच्या बरणीमध्ये भरलेलं आहे, दाबून दाबून भरलेलं आहे। वरून नंतर तेल घालायचं ह्याच्यामध्ये, 2-3 दिवसांनी तेल घातलं तरी चालेल। असं आपण गाजरचं लोणचं करतो तेव्हा वरून लिंबाचा रस पिळायला लागतो त्याच्यामध्ये, पण आता ह्याच्यात आंबा घातला आहे त्यामुळे लिंबू घालायचं वाचलेलं आहे। अशा प्रकारे हे आंबा आणि गाजरचं लोणचं आहे। एकदम नवीन रेसिपी आहे, म्हणजे मला माझ्या डोक्यातून सुचलेली कल्पना आहे। सासूबाईंच्या मिरची आणि आंबाचं लोणचं तर करायचं त्याच्यावरून, तर त्या पद्धतीने मी हे करून बघितलेलं आहे। तुम्ही पण करून पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा अशा नवनवीन रेसिपींसाठी, आणि लाईक आणि शेअर करत राहा।